हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज ज्यांच्या घरात 10वीचे विद्यार्थी होते ते सर्वजण आनंदित आहेत आणि त्या आनंदात मी पण सामील आहे. का तर आमच्या शेजारी राहणारे राजू शिंदे यांचा मुलगा शुभम शिंदे हा SSC मध्ये 87.5 इतक्या मार्काने पास झालेला आहे. आणि हालाकीच्या परिस्थितीतून आणि सायकलवरून 10 किलोमीटरवर शाळेला जाऊन तो इतके मार्क संपादित केलेला आहे. या आनंदामध्ये मी पण सामील आहे. चला या आपण त्यांना भेटूया. नमस्कार. नमस्कार. हां, तुझं नाव? माझं नाव शुभम राजू शिंदे. हां, आता तुला आनंद कसा झालेला? आता मला आनंद झालाय की माझे आई वडील माझ्या मार्कावर भरपूर खुश आहेत. हां, तर तुला आता मार्क किती पडले? मला 85.60 पडले. आता तू याच्या पुढे काय करणार? मी याच्या पुढे डिप्लोमा करणार आहे इंजिनिअरिंग. आता ह्यामध्ये तुझी मेहनत कशी झाली? माझी मेहनत माझ्यापेक्षा जास्त आई वडिलांची मेहनत झाली. हां हां. आई वडिलांची मेहनत समोर माझी काय मेहनत नाही, कमीच आहे. माझी मेहनत सांगायला गेलं तरी मी सायकलनं सकाळी 6:15ला मालगावला जात होतो आणि संध्याकाळी किंवा दुपारी सुटायची शाळा 12 वाजता. नंतर मी 3 वाजता परत सायकलवरून क्लाससाठी जायचो. परत 5 वाजता येत होतो घरी. जायचे 7 यायचे 7 असं 14, मग 2 वेळा 28 किलोमीटर मी रोज येणं जाणं सायकलवर होतं माझं. आता याचं श्रेय कोणाला देणार? आई वडिलांना? हा, माझं श्रेय आई वडिलांना. नमस्कार वहिनी. नमस्कार. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला आहे त्यात मुलगा आमचा म्हणजे टक्केवारी जेवढी पडल्या ना तेवढ्यात आम्ही खुश आहे. त्याची मेहनत त्याला फळ मिळालं हेच आमचा आनंद आहे. आणि त्याच्या पुढच्या वाटचालीला आम्ही शुभेच्छा आहेत माझ्या आमच्या. आणि त्याने जे प्रयत्न केला आहे ते खरंच आमच्या परिस्थितीच्या मानानं फारच महत्वाचं म्हणजे मोलाचं काम केलेलं आहे. यातच आमचा आनंद आहे. आज आनंद तुमचा गगनात मावेना. गगनात मावे. अशाच प्रकारे शुभमच्या प्रकारे आपल्या सुभाषनगरमध्ये जितकी पण पुढच्या वर्षी 10वीला जाणारी पोरं आहेत ते याच्यासारखी सगळी मेहनत करावी आणि त्याच्या आईवडिलांनी पण त्यांना साथ द्यावं, जे करून आपली मुलं पुढे जाआहेत. धन्यवाद.